ठाण्यात भर दिवसा हवेत गोळीबार, बंदुकीचा धाक दाखवून सराफाला लुटण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार समोर आलेला आहे। एक बंदूकधारीने हवेत गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे। या प्रकरणी कापूरवाडी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलेला आहे। ठाण्यातील बाळकुंभ भागामध्ये एका सराफाला बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केलाय, परंतु सराफाने प्रतिकार केल्याने चौघही पळून गेले। त्यावेळी एका बंदूकधारीने हवेत गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे। या प्रकरणी कापूरवाडी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतला आहे। या प्रकरणानंतर सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवरती आला आहे। बाळकुंभ येथील पाडा क्रमांक 2 परिसरात सराफाचं दुकान आहे। बुधवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सराफ दुकानामध्ये एकटा असताना 4 जणांनी त्यांच्या दुकानामध्ये शिरकाव केला। त्यातील एकाकडे बंदूक होती। चौघांनी बंदुकीचा धाक दाखवून सराफाला मारहाण करत लुटण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच वेळी सराफाने त्याच्याकडील एक दांडक्याने चौघांना मारहाण करण्यास सुरुवात केली। त्यानंतर चौघेही चोरटे येथून पळून गेले। सराफाने आरडाओरडा केला। स्थानिक रहिवाशांनी चोरट्यांचा पाठलाग केला। त्यातल्या एकाला पकडण्यात आलंय, तर एका चोरट्याने हवेत गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। या प्रकरणी कापूरवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। आज सकाळी 11:30 वाजता बाळकुंभ परिसरामध्ये दर्शन ज्वेलर्स मध्ये सुरेश जैनच्या दुकानावर 4 अज्ञात व्यक्ती हत्यारबंद आले होते। त्यांच्यावर हल्ला करण्याने दुकानाचा माल घ्यायची कोशिश केली होती, लेकिन दुकानाची हुशारी बघता ते तर सफल झाले नाही आणि ते त्यांचे जायचा प्रयत्न केले। त्याच्यामध्ये मोबाईल घेऊन गेले, तर मोबाईल ते फेकून गेले आणि ते त्यांच्यावर पाठीमागे पडले होते। दौडून गेले होते। त्यांचे वाटलं की माझा पिसा करत होते, फायरिंग केली त्यांच्यावर। तरी त्यांचा स्टाफ ते समोरून बघतो होतो, तरी त्यांच्या मागे लागून एक सदस्यांना लोकांच्या आजूबाजूच्या व्यक्तीला सहयोगाने एकला पकडले। ज्यांच्यावर हल्ला करण्याची कोशिश केली आहे ते दर्शन ज्वेलर्सचे मालिक आहे, सुरेश जैन आहे आणि त्यांची आता स्थिती बरोबर आहे, काय तकलीफ नाही आहे। आपण कोण आहात? मी ठाणा घोडबंदर ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून आहे, पंकज जैन।